गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. महापालिकेतील जन्म मृत्यू विभाग झालं आहे बोगस दाखल्यांचं केंद्र. महापालिकेतील संशयास्पद 50 दाखल्यांवर तहसीलदारांची सही आणि शिक्का बनावट असल्याचा संशय तत्कालीन जन्ममृत्यू विभाग प्रमुख डॉक्टर विजय घोलप यांनी घेतला होता. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना पत्र पाठवलं होतं. मात्र पत्र पाठवल्यानंतर त्यांची मनपामधून बदली झाली की करण्यात आली हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्या संदर्भात तत्कालीन जन्ममृत्यू विभाग प्रमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघूया. नमस्कार, मी डॉक्टर विजय घोलप, माझी जन्ममृत्यू निबंधक. आता सध्या मी सीएमओ या पदावरती जळगाव महापालिकेत कामावर आहे. मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान 21 जानेवारीला जी ऑर्डर आली माननीय शासनाची की याच्या पुढचे जन्मदाखले माननीय तहसीलदाराच्या आदेशाचे बंद करण्यात यावे. मात्र त्यानंतर सुद्धा बॅक डेटेड दाखले बऱ्यापैकी अचानक एकदाच सगळे दाखले सादर झाल्यामुळे मला थोडी शंका आली की हे एकदमच कसं काय दाखले आले. आणि त्याच्यामुळे मी त्या थोडीशी तपासणी करत असताना मला आढळलं की याच्यातली सही ही थोडी शंकास्पद मला आढळली. म्हणून मी त्यातले काही सॅम्पल दाखले माननीय तहसीलदार मॅडमशी चर्चा करून बघितली. तर त्यांनी सांगितलं की ते माझे दाखले नाही आहेत. म्हणून मग मला ते इन्फॉर्म करणं गरजेचं पडलं. ते असे एकूण 50 दाखले, 49 जन्माचे आहेत आणि 1 मृत्यूचा दाखला आहे. त्याच्यामुळं मी आता सध्या डॉक्टर मनीषा उगले मॅडम या इन्चार्ज आहेत, त्यांच्याकडनं ही गोष्ट घातली. उपायुक्त मॅडमच्या आणि आयुक्त सरांची नाव घातली. असं साहेब त्याचे एंट्रा गेलेल्या नाहीत अजून. मात्र हे सगळं असं प्रकरण आहे. हे सगळं प्रकरण जेव्हा आम्ही उघडकीस आणलं तेव्हा चार्ज माझ्याकडे होता. त्याच्यानंतर आता चार्ज डॉक्टर मनीषा उगले मॅडमकडे गेलेला आहे. आणि हा विषय माननीय तहसीलदार मॅडम शीतल राजपूत मॅडम यांच्याकडे चा विषय आहे. कारण त्याच्यावरती जरी बनावट असलं तरी त्यांच्या डिपार्टमेंटच्या सही आणि शिक्का असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे तपासणीसाठी वर्ग करा. 50 दाखल्यांपैकी 7 जन्म नोंदणी आदेश तहसील कार्यालयाकडून पारित करण्यात आले असून त्याची तहसील कार्यालयाकडून खात्री करण्यात आली आहे. आणि 11 प्रकरणे या कार्यालयाच्या आवक नोंदवहीत आढळून आलेली असली तरी आदेशावरील स्वाक्षरी ही तहसीलदार जळगाव यांची नाही. तरी उर्वरित 32 प्रकरणावर सबळ पुरावे नसलेले खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. सर्व संबंधितांवर आपले स्तरावरून आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी या आशयाचं पत्र तहसीलदार शीतल राजपूत यांनी महानगरपालिका जळगाव यांच्याकडे पाठवलं. मात्र या प्रकरणात नेमका गुन्हा हा दाखल कोणी करावा हा प्रश्न उपस्थित होतो. आणि या संदर्भात ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट केतन ढाके यांनी याविषयी कायद्याच्या बाजूने काय मत मांडले आहे ते आपण बघूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट केतन ढाके. मागील 27 वर्षांपासून मी जळगाव येथे फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाच्या कामं बघत राहतो. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मी 2022-23ला जळगाव जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष सुद्धा होतो आणि 2015 ते 2022 पर्यंत जिल्हा सरकारी वकील होतो. मागील साधारण 13 वर्षांपासून मी जळगाव महानगरपालिकाचा विधी सल्लागार म्हणून सुद्धा काम बघत आहे. महानगरपालिकेमध्ये सध्या जन्म मृत्यू प्रकरण हे गाजते आणि त्याच्यात तहसीलदारांच्या डुप्लिकेट सह्याचं प्रकरण गाजते. त्याच्यावर काय सांगाल आपण? याच्या बाबतीत मी पेपरामधून ते वाचलेलं होतं आणि प्रकरण जर बघितलं तर फारच गंभीर आहे. कारण एखाद्या अधिकाऱ्याची खोटी सही करून तो शासकीय जो पेपर आहे तो खरा असल्याचं जे भासवता आहे आणि त्याच्यावरनं जन्माची नोंद जे करून घेण्यासाठी जे प्रकरण पाठवलेलं आहे ते फार गंभीर आहे. शासकीय दस्त हा खरा नसताना सुद्धा खरा असल्याचं भासवणं आणि त्याच्या माध्यमातून इतर पुढे त्या दाखल्याच्या माध्यमातून इतर काही दाखले वगैरे घेणे किंवा इतर त्याच्यावरनं कारवाई करणे हे मुळातच चुकीचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये फॉर्ज डॉक्युमेंट हा खरा असल्याचं जर भासवलं तर त्याच्यामध्ये अनेक गुन्ह्यानुसार अनेक जे कलम आहे गुन्ह्यातले त्याच्यानुसार हे खटले दाखल होऊ शकतात. मी मागील म्हणजे मनपाचं विधी सल्लागार असल्यामुळे मागे मी शेकडो प्रकरणं असे चालवलेले आहे की ज्याच्यामध्ये जन्माचे पण दाखले मिळवण्यासाठी प्रकरण आलेले होते आणि मृत्यूचे सुद्धा आलेले होते.
तर अशा अनेक प्रकरणं मी हाताळलेले आहेत. किती सत्यता होती त्याच्यात? त्याच्यामध्ये फार बऱ्याचशा प्रकरणांची ती सत्यता होती. कारण काय आहे की कॉर्पोरेशनमध्ये मागे काही असं होतं की बऱ्याचशा वर्षांच्या नोंदी ज्या होत्या त्या भेटत नव्हत्या, तर त्या बाबतीतल्या सुद्धा पेपरामध्ये बातम्या आलेल्या होत्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे पूर्वीचे जे जन्ममृत्यू निबंधक होते, तर त्यांना तत्कालीन आयुक्त साहेबांनी जे गहाळ झालेले प्रकरण आहे ते कसे झालेले आहे या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार देण्याबाबतीतले सुद्धा आदेश दिलेले असल्याचे मला आठवत आहे. मागील महिन्यामध्ये एक कंत्राटी महिलाच्या जागेवरती तिचा पती काम करताना आढळला होता. निबंधक जे होते त्यांची त्याला परवानगी होती, देता येते का? नाही, कसं आहे की जो नेमलेला कर्मचारी आहे त्याच कर्मचाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्याला जे दिलेलं काम आहे ते त्याने करायला पाहिजे. त्याच्या वतीने जर दुसरं काम करत असेल तर ते मुळात चुकीचं आहे. आणि असं जर आढळलं तर काय करायला पाहिजे? असं जर आढळलं तर त्यांनी जे केलेलं काम आहे त्याची चौकशी करायला पाहिजे की बाबा संबंधित व्यक्तीच्या जागेवर जर दुसरा कोणी बसलेला होता तर त्याच्या हातून कोणकोणते कामं झालेले आहेत किंवा त्याने कुठले कुठले दाखले दिलेले आहेत किंवा कुठलं कामकाज केलेलं आहे त्याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. त्याच प्रकरणाला जरी मुख्य निबंधक यांची जरी परवानगी असेल तर हा गुन्हा आहे की नाहीये? नाही, असं कसं आहे की आता मुख्य निबंधक यांनी ती परवानगी दिलेली होती का नाही हे आपल्याला या ठिकाणी आता सांगता येणार नाही. कारण कसं आहे की कोणता पण अधिकारी हा लेखी परवानगीच देत राहतो, तोंडी सूचनेवर कुठलंच काही काम चालत नाही. आता समजा त्या नियुक्त कर्मचाऱ्याच्या जागेवर जर इतर जर कोणी जर काम करत असेल तर त्या दोघांचं काय संगनमत होतं किंवा काय हा तपासाचा भाग आहे. सर, जन्मदाखल्यांवरती नाव, आडनाव किंवा स्वतःचं नाव याच्यात काही बदल करता येतो का? जन्मदाखल्यामध्ये जर स्पेलिंग मध्ये जर काही बदल असेल किंवा चुकलेलं काही असेल तर फक्त स्पेलिंग पुरता बदल होतो. बाकी नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव किंवा सरनेम याच्यामध्ये कुठलाच बदल करता येत नाही. सर, असं आता सध्या तरी हे प्रकरण जे महापालिकेत जे गाजतंय तहसील आणि महापालिकेमध्ये, तर हे कुठेतरी बांगलादेशांशी जोडण्याचा हा प्रकार होतोय. आणि असं जरी झालं तर त्याच्यावरती कोणत्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल? नाही, आता जर तो बांगलादेशमधून जर आलेला आहे तर अर्थातच तो दुसऱ्या देशातून तो इकडे आलेला आहे आणि तशी ती परवानगी नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये जर इथे येऊन जर अशा पद्धतीने जर दाखले घेतलेले असतील किंवा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल तर नक्कीच त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा पण दाखल होऊ शकतो.